1857चा उठाव हा मुख्यतः उत्तर भारतात केंद्रित झाला असला तरी त्याचा प्रभाव व सहभाग अखिल भारतीय स्वरूपाचा होता. महाराष्ट्राच्या योगदानाच्या विशेष संदर्भात या विधानाचे विश्लेषण करा. सिलेबस बघितलाय. सिलेबस मध्ये एक ओळ खूप महत्वाची आहे प्रत्येक पेपर मध्ये, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात. सो हो, हा तोच आहे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. सोप्या शब्दात सांगतो, क्वेश्चन डिकोड करून देतो, मग लिहायला स्टार्ट करा. ठीक आहे. प्रश्न इथे मी थोडासा अवघड भाषेत फ्रेम केलाय, पण प्रश्न सोपा आहे तसं बघायला गेलं. 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्राचं योगदान काय होतं हे लिहायचंय. ठीक आहे, चलो स्टार्ट. 1857च्या उठावात महाराष्ट्राचं योगदान कुठून लिहिता येईल हा प्रश्न कोणाला लिहिता येईल? ज्यांनी 11वीचं जुनं स्टेट बोर्ड वाचलेलं आहे, सगळं त्याच्यात डिटेलमध्ये दिलेलं आहे. चलो, हा काय प्रश्न बऱ्याच लोकांना येतोय असं काही वाटत नाहीये. चलो, कोई बात नाही. आता कळालंय अभ्यास कसा करायचा आहे. सगळ्यात पहिलं वाचा स्टेट बोर्ड. इंट्रो खूप सोपा आहे. इंट्रो तरी केलाय का? हे बघा, तुम्हाला मी सिंपल फंडा सांगतो. नाही येते उत्तर, लोड घ्यायचा नाही. 0 मार्क पाहिजेत का? 0 मार्क कधी भेटणार आहेत? काहीच नाही लिहिलं तर. 1 मार्क कधी भेटणार आहे? थोडं तर लिहिलं तर. 2 मार्क कधी भेटणार आहेत? हा, जास्त लिहिलं तर. ओके, 2-2.5 मार्कांपर्यंत काही करून पोहोचायचंय प्रत्येक प्रश्नामध्ये. सिंपल लॉजिक आहे की 2.5 मार्कांपर्यंत काहीही करून पोहोचायचंय. मग जेव्हा एखाद्या प्रश्नाच्या फॅक्ट्स माहीत नाहीयेत, फेक्या मारता येतात. आपल्या एज्युकेशन सिस्टमने बाकी काही शिकवलं असेल नसेल, ही गोष्ट खूप चांगली शिकवली आहे. नाही माहिती तुम्हाला फॅक्ट्स की काय काय झालं होतं महाराष्ट्रात, एवढं तर लिहू शकता की बाबा तुम्हाला एवढं माहिती आहे की 1857चा उठाव कोणी केला होता, सगळ्यात मुख्य त्याच्यात नेतृत्व कोणाचं होतं? हा, सैनिकांचा उठाव म्हणतो आपण याला. मग महाराष्ट्र सैनिक असणार आहेत, कुठे कुठे असणार आहेत, त्या काळात प्रमुख जिल्हे कोणकोणते होते हेच लिहायचं. सातारा, पुणे, नाशिक, नगर, नागपूर इथे सैनिकांनी उठाव केला. लिहू शकता एवढं. त्यांना तुम्हाला सैनिकांचे नेतृत्वाची नावं वगैरे नसेल माहिती तरी काय फरक नाही पडत मेन्सला. कळतंय? बाकी काहीच नाही आठवलं तर एवढं तरी माहिती आहे की झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी होत्या, त्यांचं मूळ गाव महाराष्ट्र. किती लोकांनी हा पॉइंट लिहिला हातवर करा? फक्त 2 ते 3 लोकांनी. गेले तुमचे मार्क. नानासाहेब पेशवे, त्यांच्या नावातच पेशवे, ते पण महाराष्ट्रातले. तात्या टोपे महाराष्ट्रातले. कळतंय का? इनफॅक्ट ह्या उठाव, जरी हा उठाव जेव्हा कानपूर आणि लखनौ तिथं होत होता, तिथे अनेक मराठी सैनिक होते. सो मराठी सैनिक उत्तर भारतात जाऊन लढलेत ब्रिटिशांविरुद्ध. हेच लिहायचंय. 2 मार्क इथंच भेटले असते तुम्हाला. कळतंय का? ऑलवेज रिमेंबर, इवन हाफ मार्क इज बेटर दॅन 0. किती लोकांनी काहीच नाही लिहिलं? रेज युअर हँड. अजून बेसिक तुम्ही लिहू शकताय. ट्रस्ट मी, फक्त विचार करता आला पाहिजे. हे तुम्हाला माहित नव्हतं का की झाशीची राणी लक्ष्मीबाई महाराष्ट्रातून होत्या? का नानासाहेब पेशवे माहित नव्हते? एवढं बेसिक माहित असणं अपेक्षित आहे. चला, इंट्रो. 1857चा उठाव वेगवेगळ्या उत्तर भारतात त्याची प्रमुख केंद्र होती, म्हणून त्याला आपण नॉर्थ इंडियन उठाव म्हणतो. परंतु त्याचे पडसाद हे संपूर्ण भारतीय उपखंडात उमटले होते आणि प्रभाव असेल किंवा सहभाग असेल तो आपण मान्य करतो की अखिल भारतीय स्वरूपाचाच होता. भले इतर ठिकाणी जेवढा नॉर्थ इंडियामध्ये जेवढा स्ट्रॉंग झाला तेवढा नसेल झाला कदाचित महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्रात प्रयत्न झाले होते. रंगो बापूजी गुप्ते, ऐकलंय हे नाव? लिहिलंय पेपर आन्सर मध्ये? झालं, अर्धा मार्क आणखी भेटला. सो महाराष्ट्राचं योगदान आपण 2 प्रकारे, आता आणखी सांगतो की कमीत कमी नॉलेज असेल तर गंडवायचं कसं हे पण सांगतो. ठीक आहे, की याला डिवाइड करायचं. महाराष्ट्राचा थेट सहभाग किंवा प्रत्यक्ष सहभाग आणि महाराष्ट्राचा अप्रत्यक्ष सहभाग. त्याला वाटणार आहे कसले लिहिले पोरांनी. ओके, सो नीट समजून घ्या. लॉजिक खूप महत्वाचं आहे मेन्स मध्ये किंवा इव्हन प्रिलिम्स मध्ये. सो प्रत्यक्ष सहभागामध्ये काय आहे की जे असे मराठी लोक जे नॉर्थ इंडियामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांनी डायरेक्ट या उठावाचं नेतृत्व केलंय किंवा सहभाग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील किंवा
नानासाहेब पेशवे असतील किंवा तात्या टोपे, ही 3 नावं आणि महाराष्ट्रातले अनेक सैनिक या उठावात थेट सहभागी होते. आणखी एक तुम्ही इथे लिहू शकताय. तुम्हाला आठवत असेल की उठावाचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे? दत्तक वारसा नामंजूर. आठवत आहे? मग पहिलं राज्य कुठलं होतं जे दत्तक वारसा? मग हे पण लिहायचं की उठावाचं कारणच मुळात महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. कळतंय? जी जी राज्य डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स किंवा दत्तक वारसा नामंजूर याच्या नादात डलहौसीने हे केली, खालसा केली, त्यातली 3 प्रमुख संस्थानं ही महाराष्ट्रातली आहेत. सातारा, नागपूर आणि झाशी. जरी महाराष्ट्रात नसलं तरी झाशीचे रुलर्स जे आहेत, झाशीची राणी, शी इज फ्रॉम महाराष्ट्र. कळतंय? येस ऑर नो? हेच लिहायचं होतं. आता बघूयात की सैनिकांनी सुद्धा प्रचंड महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. ब्रिटिश सेनेतील अनेक मराठी शिपायांनी बंडखोरांना सहानुभूती दर्शवली. जरी प्रत्येकाने थेट उठाव केलेला नसला तरी सहानुभूती, सिंपती ज्याला म्हणतो, ती सुद्धा महत्वाची असते. इनडायरेक्ट मदत केली अनेक मराठी सैनिकांनी. असेल केली. तुम्हाला लिहायला काय जातंय? सैनिक येणार आहेत का बघायला? ओके, सो अंडरस्टँड हाऊ टू राईट, हाऊ टू क्रिएट आन्सर. हे आरंभाचे जे सेशन आहेत, तुम्हाला लक्षात घ्या की 20 प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणार आहे का? हे काय कॉलेजची एक्झाम नाहीये, लक्षात घ्या. तो अनेक वेळा तुम्हाला उत्तर तयार करावी लागणार आहेत काहीच हातात नसताना. एका IAS ऑफिसरचं किंवा एखाद्या डेप्युटी कलेक्टर, तहसीलदाराचं कामच हे असतं की हाताशी लिमिटेड रिसोर्सेस असताना तुम्ही किती जास्तीत जास्त एफिशियंट आउटपुट देऊ शकताय. कळतंय? तेच आपण इथे करतोय. चलो, म्हणूनच मला वाटतंय बॉम्बे प्रेसिडेन्सीतील मराठी तुकड्यांमध्ये बंड होण्याच्या भीतीने ब्रिटिश. आता हे पण लिहायचं की महाराष्ट्रात कमी प्रमाणात का झाला उठाव? कारण मराठे किती खतरनाक आहेत हे ब्रिटिशांना माहिती होतं. म्हणून त्यांनी आधीच काय केलेत? प्रतिबंधक लष्करी उपाययोजना केल्या होत्या. क्लिअर? बरं, हे पण लक्षात घ्या की 1857च्या उठावामध्ये विशेषतः महाराष्ट्रात फक्त सैनिकच लढलेत असं नाहीये. अनेक ठिकाणी आदिवासींनी सुद्धा 1857च्या उठावाच्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी पण उठाव केलेला आहे. जसं की नाशिक, नगर आणि नांदगाव इथे भिल्ल आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध काय केलेलं आहे? शस्त्र उचलले. आता हे भिल्ल कोण होते लक्षात घ्या. ब्रिटिशांनी त्यांना रक्षणाची जबाबदारी दिली होती. गड किल्ले असतील किंवा पोलीस चौक्या असतील तर त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी या भिल्लांवर सोपवली होती. पण ते सुद्धा नाराज होते आणि पण उठाव केलेला आहे. लक्षात घ्या. नाशिक जिल्ह्यातला पेठचा उठाव खूप जास्त फेमस आहे. कोळी जे होते त्यांनी भगवंतराव नीलकंठ, ज्यांना फॅक्ट्स माहित नव्हत्या, लिहून घ्या. पेठचा उठाव सगळं पुस्तकात दिलेलं आहे. नगरचा उठाव, नाशिकचा उठाव, भगवंतराव नीलकंठ जे पेठचे राजे होते त्यांनी नेतृत्व केलेलं आहे या उठावाचं. त्याच्यानंतर मुधोळ कुठे माहितीये कोणाला? कोणी आहे का मुधोळचं? तिथे बेरड नावाची जी जमात होती त्यांनी सुद्धा उठाव केलेला आहे. मुधोळमध्ये बेरडांचा उठाव. कोल्हापूरचा आहे कोणी? आपापल्या जिल्ह्यातलं जरी तुम्हाला माहिती असेल तर 2-2 पॉईंट तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. सो कोल्हापूरची 27 रेजिमेंट जे होते, आता एवढं फॅक्ट्स नसतील आठवड्यात तरी चालतंय, एवढं लिहू शकताय की कोल्हापूरमधील भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय केलं? युरोपीय जे काही अधिकारी होते त्यांचेच सिनियर जे होते त्यांच्यावर हल्ले केलेले आहेत. ठीक आहे. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड. बेळगावला मिलिटरी ट्रेनिंग स्कूल होतं, तिथे सुद्धा उठाव झाला होता. औरंगाबाद, आता संभाजीनगर म्हणतो पण तेव्हा औरंगाबाद नाव होतं, तर तिथे जे निजामाचे सैनिक होते त्यांनी आपल्याच राजाविरुद्ध का उठाव केला? कारण निजाम कोणाला मदत करत होता या उठावामध्ये? ब्रिटिशांना. सो निजामाच्या सैनिकांनी सुद्धा उठाव केलेला आहे. कुठं? संभाजीनगरमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. त्यांनी एवढा खतरनाक प्लॅन केला होता पण दुर्दैव तो फसला की सगळ्या भारतीय जे प्रमुख संस्थांना आहेत त्यांना गोळा करायचं, एकत्र करायचं, सैनिकांमध्ये एक प्रकारचं देशप्रेम जागृत करायचं, ब्रिटिश सत्ता उलथवून टाकून ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये मराठी सत्तेचं पुनरुज्जीवन करायचं. हा ओरिजिनल प्लॅन होता पण दुर्दैवाने होऊ शकलं नाही. हे एक देशाचं आपण म्हणू शकतो दुर्दैव आहे. आणखी एक उठाव झाला होता नागपूरला. विदर्भातलं कोणी आहे?
अबे तुम्ही काय चंद्रावरून आला का? कोणीच हातावर कुठल्याच जिल्ह्यात. सो सीताबर्डीचा उठाव. ठीक आहे. सीताबर्डीचा उठाव आणि नागपूरचा जो उठाव होता त्यांचा तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. हे जे मेन उठाववाले लोक होते लखनौ कानपूरवाले, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करत होते. ठीक आहे. आता हे पण तुम्ही लिहू शकताय कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं की दुर्दैवाने 1857चा उठाव त्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात सोशल मीडिया व्हॉट्सअप नव्हतं किंवा इंस्टाग्राम नव्हतं की हे गाईज हमने उठाव स्टार्ट किया है, आप भी वापस स्टार्ट करो, असं नव्हतं. त्यामुळे लक्षात घ्या की उठाव होतोय किंवा उठावाला सुरुवात झाली आहे हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला वेळ लागला, कारण उत्तर भारत दक्षिण भारत भौगोलिक अंतर खूप जास्त होतं. दुर्दैवाने महाराष्ट्रापर्यंत उठाव पोहोचण्यापूर्वीच तो उठाव ब्रिटिशांनी काय केला होता, दडपून टाकला होता. त्यामुळे उठाव महाराष्ट्रात फार आपल्याला दिसत नाही, हे महत्वाचं कारण आहे. आणखी एक महत्वाची मर्यादा म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सैनिक होते. या उलट बंगाल किंवा अवध जो प्रांत होता तिथले जे सिपॉय आर्मी होती, ब्रिटिशांचं लष्कर होतं, तिथे भारतीय सैनिकांचा भरणा जास्त होता. कळतंय? त्यामुळे सुद्धा हे कमी झालं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उठावामध्ये ब्रिटिशांची जी गुप्तहेर यंत्रणा होती त्यांचं काम फार जास्त महत्वाचं होतं. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे.